गोविंदा आला रे आला. गोकुळाष्टमी कधी आहे? 14 तारखेला आहे की 15 तारखेला? हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. गोकुळाष्टमीचा उपवास कधी करावा? उपवास कधी सोडावा? ह्या प्रश्नांची उत्तरे आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार, मी प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपल्याकडे हिंदू धर्मात पद्धत आहे की मुलीचं लग्न झालं तर तिला बाळकृष्ण देतात. बाळकृष्ण म्हणजे लहान मुलांचा अवतार असतं. लहान मुलांचं रूप असतं ते बाळकृष्ण म्हणजे. तर ह्या कृष्णाचा जन्म कसा झाला आणि का झाला हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही मी तुम्हाला आज सांगणार आहे. भगवान विष्णूने धर्माचे रक्षण करण्याकरता या दिवशी श्रीकृष्ण स्वरूपात अवतार घेतला. तो दिवस म्हणजे गोकुळाष्टमी होय. श्रीकृष्णाचा मामा कंस त्याने प्रजेला खूप छळले. श्रीकृष्णाने त्याचा वध करून आपल्या आईवडिलांना बंदिवासातनं मुक्त केले. ही कथा सर्वांना माहीत आहेच. पुढे याच श्रीकृष्णाने जरासंध, शिशुपाल ह्या राक्षसांनाही ठार केले. कौरव पांडव युद्धात कौरवांचा पराभव केला. या गोष्टीचे आपल्याला वरचे स्मरण व्हावे म्हणून सर्व ठिकाणी गोकुळाष्टमी हा सण उत्साहाने साजरा करतात. ज्यांच्या घरी गोकुळाष्टमी असते त्यांच्या घरी या दिवशी सर्वांनी उपवास करावा. श्रीकृष्णाचा रात्री 12 वाजता जन्म करावा व दुसऱ्या दिवशी पारणे करावे. तर गोकुळाष्टमी कधी आहे? तर गोकुळाष्टमी 15 ऑगस्ट शुक्रवारी आहे. आणि ज्यांना संतती होत नाही त्यांनी नक्कीच गोकुळाष्टमीचा उपवास करा. पुढच्या 1 वर्षात तुम्हाला संतती प्राप्त होईल ह्या उपायाने, ह्या उपवासाने. तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजा कशी करावी? नैवेद्य कोणता दाखवावा? तर गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र घाला आणि नंतर मग बाळकृष्णांना पंचामृताने अभिषेक घाला. अभिषेक घातल्यानंतर त्यांना मंजुळा वाहा, तुळशीच्या मंजुळा वाहा, एक तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. दिवसभर उपवास करा. उपवासामध्ये फळाहार घ्या किंवा निरंकार करू शकता तुम्ही उपवास. तिखट मीठ खाऊ नका उपवासाच्या दिवशी. आणि संध्याकाळी रात्री बरोबर 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करा. घरच्या घरी तुम्ही करू शकता जन्मोत्सव कसा साजरा करा? तर घरच्या घरीच तुम्ही करू शकता. तो एक छोटा पाळणा तयार करा श्रीकृष्णासाठी आणि त्या पाळण्यामध्ये कृष्णांना ठेवा आणि नंतर मग जो पाळणा आहे ना तो म्हणा. पाळणा झाल्यानंतर त्याला श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये डिंक वडा आणि लोणी हे खूप आवडतं श्रीकृष्णाला. ह्याचा नैवेद्य दाखवा. फळं ठेवा आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी उपवास सोडा. आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी असते. दहीहंडी झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडा. अशा प्रकारे गोकुळाष्टमीचा उपवास करा. ह्या गोकुळाष्टमीच्या उपवासाने ज्यांना संतती नाही आहे त्यांना संतती होते. ज्यांना सुख संपत्ती पैसा हवा असतो त्यांना सुख शांती समाधान आणि पैसाही येतो ह्या कृष्णाष्टमीच्या उपवासाने. जर तुम्ही कृष्णाष्टमीचा उपवास धरत नसाल तर आवश्यक उपवास करा. कृष्ण म्हणजे भगवान विष्णूंचा 8वा अवतार आहे. त्यामुळे हा उपवास करा आणि भगवान विष्णूंना आणि कृष्णांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे फायदे: भक्तिभाव वाढतो, मनाला शांती मिळते, पापांचे शालन होऊन मोक्षाची प्राप्ती होते, घरात सुख समृद्धी शांती नांदते ह्या कृष्णाष्टमीच्या उपवासाने. तर हा उपवास नक्की अवश्य करा. चला तर या जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या प्रेम, करुणा, माया आणि धर्माच्या संदेशाचा स्वीकार करून जीवन आनंदमय बनवूया. जय श्रीकृष्ण. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.